उत्तर प्रदेशातील मेरठ ड्रम हत्याकांडासारखीच धक्कादायक घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात उघडकीस आली आहे. मुंब्रा येथील अरबाज मकसूद अली खान याची त्याची प्रेयसी महजबीन हिनं आपल्या पती आणि भावाच्या मदतीनं हत्या केल्याचा आरोप आहे. 3 एप्रिल 2026 रोजी अरबाज हा पैसे घेण्यासाठी दादरला जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडला. मात्र तो परत न आल्यानं कुटुंबियांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या आधारे तपास सुरू केला असता अरबाज आणि त्याची प्रेयसी मेहजामीन यांचे शेवटचं लोकेशन पालघर जिल्ह्यातील बोईसर इथे आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी महजिमला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिनं पती आणि भावासह मिळून अरबाजची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली. तसंच फिरौतीच्या पैशांवरून हा वाद झाल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं असून हत्या केल्यानंतर मृतदेह ड्रममध्ये भरून त्याची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. दिनांक 3 एप्रिल 2026 ला मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे अरबाज मकसूद अली खान हे दादर येथे कामाचे पैसे आणण्यासाठी जातो असे म्हणून घरातून निघून गेले होते. परंतु ते घरी न आल्याने त्यांचे वडील मकसूद अली खान यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत मुंब्रा पोलीस स्टेशन खबर दिली आणि त्यावरून आपण मानव मिसिंग रजिस्टर 96/26 याप्रमाणे आपण नोंद केलेला आहे. तर या मानव मिसिंगचा तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत हे करत होते. तर त्या तपासामध्ये त्यांनी जे बेपत्ता इसम आहेत त्यांचा मोबाईलचे CDR काढले. तर CDRचं त्यांनी तांत्रिक विश्लेषण केलं असता त्यांना जो लास्ट लोकेशन आहे तर तो भुईदावाडा वसई परिसरात असल्याचे त्यांना लक्षात आले. त्यानंतर त्यांची जी प्रेयसी होती मेहजबीन हिचे देखील लोकेशन त्याच दरम्यान त्याच परिसरात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावरून त्यांनी मेहजबीन या महिलेस पोलीस ठाण्यास बोलून बेपत्ता इसमाविषयी माहिती घेतली. सुरुवातीला तिने उडावडीची उत्तरे दिली, परंतु अधिकाऱ्यांनी तिचं व्यवस्थित इंटरोगेशन केलं. त्यावेळेस तिने हे कबूल केलं की तिचा पती हसन, भाऊ तारिक आणि तिचा मित्र भावाचा मित्र मुज्जुम पठाण यांनी सोबत मिळून खंडणीची मागणी करणे आणि जीवेठार मारण्याच्या उद्देशाने त्यातली मयत इसम जे आहेत अरबाज खान याला वसई इथे बोलवलं आणि त्याचा खून केलेला आहे अशी कबुली त्यांनी दिलेली आहे.